नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. आज आपण चर्चा करतोय इयत्ता 7वी गणिताचं 12वं प्रकरण, ज्याचं नाव आहे परिमिती व क्षेत्रफळ. यामधला सराव संच 45. या अगोदर आपण सगळे 44 सराव संच बघितलेत. या अगोदरचे सराव संच नसतील बघितले तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी लिंक दिले, त्या लिंकवर क्लिक करून या अगोदरचे सगळे सराव संच तुम्ही बघू शकताय. तर जाऊयात पटकन पुढे जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे मित्रांनो, जर तुम्ही नवीन असाल आपल्या युट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला मित्रांनो, तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन सुद्धा दाबा, जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर चला जाऊयात आपण या सराव संचाकडे. पण या सराव संचाकडे जाण्याच्या अगोदर क्षेत्रफळ आपल्याला समजा एक चौरस आहे. हा चौरस म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे, मागच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा केली. चौरस म्हणजे ज्याच्या सगळ्या बाजू एकरूप असतात तो चौरस. आता या चौरसाचं जर क्षेत्रफळ तुम्हाला काढायचं झालं, चौरसाचं क्षेत्रफळ काढायचं सूत्र, चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर काय, बाजू वर्ग. हे सूत्र लक्षात घ्यायचं. चौरसाच्या क्षेत्रफळाचं सूत्र बाजू वर्ग. जर चौरस असेल तर त्याच्या क्षेत्रफळाचं सूत्र बाजू वर्ग. आणि जर आयत असेल एखादा आयताच्या क्षेत्रफळाचं सूत्र जे आहे ते लांबी गुणिले रुंदी. आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी. तर ही दोन सूत्र आपल्यासाठी खूप महत्वाचे आहेत. आयताचे क्षेत्रफळ लांबी गुणिले रुंदी, चौरसाचे क्षेत्रफळ बाजू वर्ग. या दोन सूत्रांवर आधारितच हा संपूर्ण सराव संच आपल्याला आहे. तर यातलं पहिलं गणित बघूयात आपण. पहिला प्रश्न आपल्याकडे आहे. अरे बाबा, पहिला प्रश्न कुठे गेला? हा बघा आला. एका चौरसाची बाजू 12 सेमी असल्यास चौरसाचे क्षेत्रफळ काढा. आता चौरसाची बाजू बरोबर आपल्याला दिलेली आहे 12 सेमी. चौरसाची बाजू बरोबर 12 सेमी. आता चौरसाचे क्षेत्रफळ आता चौरसाच्या क्षेत्रफळाचं सूत्र काय असतं? बाजू वर्ग. मगाशी मी तुम्हाला सगळी सूत्र सांगितली. बाजूचा वर्ग. आता बाजू किती? 12 आहे, मग इथं लिहायचं 12चा वर्ग. 12चा वर्ग किती येतो? 144. 12चा वर्ग म्हणजे 12 गुणिले 12 144. 144 सेमी लिहू शकता तुम्ही, किंवा 144 सेमीचा वर्ग असं लिहिलं तरी चालेल. तर एकदम सोपा प्रश्न आहे मित्रांनो. फक्त सूत्र लिहायचंय, सूत्रात किमती टाकायच्या, तुम्ही तुमच्या उत्तरापर्यंत पोहोचाल. आता दुसरा प्रश्न बघा. दुसरा प्रश्न पण सोपा आहे. एका आयताची लांबी दिली आणि रुंदी दिली, तर त्या आयताचे क्षेत्रफळ काढा. बघा, आयताची लांबी बरोबर मला दिलेली आहे 15 सेमी बरोबर. त्याच्यानंतर आयताची रुंदी जी आपल्याला दिलेली आहे, आपल्याला 5 सेमी. तर आयताचे क्षेत्रफळ काढा. आता आयताचे क्षेत्रफळ आयताच्या क्षेत्रफळाचं सूत्र काय? लांबी गुणिले रुंदी. आता लांबी गुणिले रुंदी. लांबी किती बाबा? 15 सेमी. रुंदी किती? 5 सेमी. मग इथं लिहायचं 15 गुणिले 5. 15 पाचे किती बाबा? 75. 75 चौ सेमी. 75 चौ सेमी किंवा 75 सेमीचा वर्ग असं म्हटलं तरी चालेल. म्हणजे फक्त सूत्र माहिती पाहिजे. एकदम सोपा विषय मित्रांनो. सूत्र माहिती असेल, सूत्रामध्ये तुम्ही किमती टाकल्या, तर तुम्ही ऑटोमॅटिकली तुमच्या उत्तरापर्यंत पोहोचाल. पुढचा प्रश्न बघा. पुढच्या प्रश्नात आपल्याला दिलेल्या तिसऱ्यामध्ये की एका आयताचं क्षेत्रफळ दिलंय 102 चौ सेमी. बरं का, काय दिलंय? आयताचे क्षेत्रफळ आपल्याला दिलेले 102 चौ सेमी. बरं, ज्या गोष्टी दिल्यात त्या या ठिकाणी आपण लिहून घेऊयात. 102 चौ सेमी. त्याच्यानंतर आयताची लांबी दिली आपल्याला. आयताची लांबी दिलेली आहे 17 सेमी. तर आपल्याला काय काढायची? आयताची रुंदी काढायची. आयताची रुंदी आपल्याला या ठिकाणी काढायची आहे. तर इथं सूत्र आयताची रुंदी काढायची आणि त्यानंतर आयताची परिमिती काढावी लागणार आहे. परिमिती बरोबर, रुंदी आणि आयताची परिमिती. आयताची परिमिती काढण्याच्या अगोदर रुंदी काढणं गरजेचं आहे. तर आता बघा, मला सांगा आयताच्या क्षेत्रफळाचं सूत्र काय? आयताचे क्षेत्रफळ शॉर्टकट मध्ये लिहितो. सूत्र आपल्याकडे काय असतं? लांबी गुणिले रुंदी. आयताचं क्षेत्रफळ म्हणजे लांबी गुणिले रुंदी. चला किमती टाका. आयताचं क्षेत्रफळ 102 दिलंय, लांबी दिले 17 गुणिले रुंदी आपल्याला माहिती नाहीये. रुंदी काढायची आपल्याला. रुंदी आपल्याला या ठिकाणी काढायची. ठीक आहे. आता आपल्याला रुंदी काढायची. 17 गुणिले इकडे आले भागिले 102 भागिले 17 बरोबर रुंदी.
आता 17ने 102 ला भाग लावला बघा, 17 सक 102 येतात. चेक करा वाटलंच तर. 17 गुणिले 6, 6 सकून 42, 4 4, 6 1 6 4 10. 17 सक म्हणजे तुमच्याकडे रुंदी किती आली? 6. म्हणजे आयताची जी रुंदी आहे, ती रुंदी आपल्याला मिळालेली आहे 6 सेमी. आता रुंदी मिळाली, आता आपल्याला काय करायचंय? परिमिती काढायची आहे, आयताची परिमिती. मग आयताच्या परिमितीचं सूत्र तुम्हाला माहिती आहे. मागच्या सराव संचामध्ये आपण परिमितीवरच चर्चा करे. ते सूत्र आहे 2 कंसात लांबी अधिक रुंदी किंवा 2 लांबी अधिक 2 रुंदी असं सुद्धा म्हणू शकता. 2 कंसात लांबी अधिक रुंदी. लांबी आहे 17, रुंदी आहे 6. मग इथे लिहायचं 17 अधिक 6. मग 2 गुणिले 17 आणि 6 झालं 23. 23 गुणिले 2 46 सेमी. परिमिती ही नेहमी सेमी मध्ये येते, एवढी गोष्ट लक्षात ठेवायची आहे. परिमिती ही नेहमी सेमी मध्ये येते आणि क्षेत्रफळ वगैरे असेल तर ते चौ सेमी मध्ये येत असतं. तर या 1-2 गोष्टी ज्या आहेत त्या इम्पॉर्टंट आहेत, त्या माहिती पाहिजेत. आता बघा पुढचा मुद्दा. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4. चौथा प्रश्न बघा, ज्याच्यामध्ये आपल्याला दिले चौरसाची बाजू तिप्पट केली तर त्याचे क्षेत्रफळ मूळ चौरसाच्या क्षेत्रफळाच्या किती पट होईल? बघा, मूळ आपण काय करू? मूळ चौरसाची बाजू बरं, मूळ चौरसाची बाजू आपल्याकडे ए मानू, बरोबर. आता चौरसाची बाजू तिप्पट केली. चला मूळ चौरसाचे क्षेत्रफळ काढू. मूळ चौरसाचे क्षेत्रफळ काढा. चौरसाचे क्षेत्रफळ मूळ चौरसाचे क्षेत्रफळ किती? बाजू वर्ग येतं आपल्याकडे. चौरसाचे क्षेत्रफळ असतं बाजू वर्ग. बाजू आपल्याकडे ए आहे म्हणून ए चा वर्ग येईल. मूळ चौरसाचे क्षेत्रफळ ए वर्ग. चौरस एकक वगैरे आपण म्हणू शकतो. ए वर्ग चौरस एकक. ठीक आहे. असं झालं मूळ चौरसाचं क्षेत्रफळ. आता नवीन चौरसाची जी बाजू आहे ती काय करायची? तिप्पट करायची. नवीन चौरसाची बाजू तिप्पट केली म्हणजे 3a, बरोबर. आता नवीन चौरसाचे क्षेत्रफळ इथं आपण लिहू. नवीन चौरसाचे क्षेत्रफळ. नवीन चौरसाचे क्षेत्रफळ काय असतं बाबा? चौरसाच्या क्षेत्रफळाचं सूत्र असतं बाजूचा वर्ग. बाजू किती? नवीन चौरसाची बाजू 3a आहे. मग या ठिकाणी 3a कंसाचा वर्ग. आता 3चा वर्ग झाला 9, a चा वर्ग झाला a वर्ग. बाजू तिप्पट केल्यावर किती आलं क्षेत्रफळ? 9a वर्ग. आता 9 गुणिले a वर्ग म्हणजे काय असतो? a वर्ग म्हणजे मूळ चौरसाचे क्षेत्रफळ. a वर्ग म्हणजे मूळ चौरसाचे क्षेत्रफळ. इथं वाटलं तर चौरस एकक लिहा. a वर्ग म्हणजे मूळ चौरसाचे क्षेत्रफळ म्हणजे 9 गुणिले मूळ चौरसाचे क्षेत्रफळ. क्षेत्रफळ असं आपण लिहू शकतो. म्हणजे नवीन चौरसाचं क्षेत्रफळ हे 9 गुणिले मूळ चौरसाचं क्षेत्रफळ येईल. काय बाबा? 9 गुणिले मूळ चौरसाचं क्षेत्रफळ म्हणजे 9 पट होईल. म्हणजे मूळ चौरसाच्या क्षेत्रफळाच्या म्हणजे लिहायचं चौरसाचं क्षेत्रफळ, नवीन चौरसाचं क्षेत्रफळ मूळ चौरसाच्या क्षेत्रफळाच्या 9 पट होईल असं या ठिकाणी आपण इथं लिहू शकतो. ठीक आहे. चला पुढचा बघा काय आहे का प्रश्न. तर पुढचा एक 5वा प्रश्न या ठिकाणी नाहीये. तर एवढेच प्रश्न आहेत. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुढचा जो सराव संच त्यावरती चर्चा करू. सराव संच 46 आणि पुढचा सराव संच तुमच्यापर्यंत पोहोचावा असं तुम्हाला वाटत असेल आणि अजूनही तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला मित्रांनो, तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्याच्या बाजूला एक बेलचं बटन आहे ते सुद्धा दाबा, जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. बाय मित्रांनो, धन्यवाद सर्वांना.